आज परिक्रमेचा 8वा दिवस। बडवानी येथून निघून जंगल मार्ग आम्ही आता शूलपाणी जंगलामध्ये या ठिकाणी प्रवेश करणार आहोत। सगळेजण परिक्रमावासी सज्ज, त्यासाठी जंगलातून असे हजारोने परिक्रमावासी या ठिकाणी जंगलामधून प्रवेश करतात आणि पलीकडे गोरा कॉलनी म्हणून आहे त्या ठिकाणी जायचं आहे। तर आज 7व्या दिवशी जंगल मार्गाने जाताना एक पिछोडी गाव लागलं आणि पिछोडी गावानंतर पुढे आल्यानंतर एक नर्मदा मैयाचं मंदिर या ठिकाणी लागलं। आम्ही बसलो असताना सर्वांना भूक लागलेली होती, पण 2 सेवेकरी मैयाचे आले आणि त्यांनी आम्हाला ह्या अशा पद्धतीनं आज बालभोग या ठिकाणी दिला। परिक्रमावासी बालभोग घेताना मोरकट्ट्यावर निघाल्यानंतर मोरकट्ट्याच्या जवळ नर्मदा मैयाचं बॅकवॉटर ह्या ठिकाणी इथपर्यंत आलेलं आहे। सगळे आपले परिक्रमावासी नर्मदा मैयाला बघून सुखावलेले आहेत। सगळ्याला मैयाच्या सानिध्यामध्ये आल्यामुळं आनंद होत आहे। ह्या ठिकाणी मैयाचं बॅकवॉटर आलेलं आहे। बडवानीहून पुढे मोरकट्टा आलं की असा सगळा जंगल मार्ग या ठिकाणी लागतो। सगळे परिक्रमावासी या ठिकाणी या जंगल मार्गाने जाताना पूर्ण आजूबाजूला पूर्ण डोंगर आहेत। मधून मध्य प्रदेश सरकारने परिक्रमावासियांसाठी असा रस्ता या ठिकाणी बनवलेला आहे। सगळेच परिक्रमावासी या जंगल मार्गाने शूलपाणी जंगलातून जाताना या ठिकाणी कोणाला कोणी सोबत आहे, कोणी नाही, एकटं नर्मदा मैयाचं नाव घेत प्रत्येक जण या ठिकाणी मैयाच्या किनाऱ्याहून, किनारा मैयाच्या बाजूला आहे, आजूबाजूला डोंगर आहेत। सगळेजण पुढचं आपलं आता आजच्या मुक्कामाचं ठिकाण त्या ठिकाणी हुडकत या ठिकाणी जात आहे। मोरकट्ट्याहून पुढे आल्यानंतर मैयेचा ह्या छोट्या नदीशी संगम, अशा जंगल मार्गाने आल्यानंतर संपूर्ण डोंगर परिसर, त्यानंतर सगळे परिक्रमावासी 4:30ची वेळ दुपारची, सगळ्यांचा पायी चलून सध्या थकवा आलेला आहे। त्याच्यामध्ये आता रात्रीचा विसावा कोणत्या ठिकाणी घ्यायचा ते हुडकत हुडकत मैयाच्या किनाऱ्यावरून सगळे परिक्रमावासी या ठिकाणी मैयेचं सुंदर दृश्य पाहत पाहत या ठिकाणाहून छानसा प्रवास, छानसं मैयेचं सुंदर दृश्य, हा मैयेचा या ठिकाणी झालेला संगम। दुसरी एक छोटी नदी आहे, त्या नदीशी मैयेचा संगम या ठिकाणी झालेला आहे। हे सगळा सुंदर परिसर, पलीकडून काही परिक्रमावासी जात आहेत, काही इकडून येत आहेत। पूर्ण छान आणि सुंदर दृश्य या ठिकाणी मैयेचं सुंदर हे पाहून, रूप पाहून मन मोहून जातं। नमस्कार मित्रांनो, आज सकाळी बडवानी येथून निघून सकाळी 6:30ला आम्ही बडवानी येथून स्नान वगैरे करून निघालो आणि त्यानंतर सर्वप्रथम पेंड्रा हे गाव लागलं आणि ह्या पेंड्रा गावाहून पुढे आल्यानंतर पिछोडी
त्याच्यानंतर सोंदूल आणि सोंदूल मार्गे भामटा आणि भामट्याहून पुढे आल्यानंतर बबुलताड मार्गे भवती या गावामध्ये आलो आणि भवती या गावामध्ये आल्यानंतर शूलपाणी झाडी मार्ग ह्यामध्ये अन्नक्षेत्र ह्या ठिकाणी उघडलेलं होतं। त्या ठिकाणी त्या अन्नक्षेत्रामध्ये आमलाली हे गाव आहे आणि त्या आमलाली गावामध्ये दुपारची प्रसादी घेऊन आम्ही तिथून पुढचा प्रवास हे बिजासन मार्गे मोरकट्टा आणि मोरकट्ट्याहून पुढे असणाऱ्या एका बोरखिडी या गावामध्ये हे बोरखिडी गावातले सगळे ग्रामवासीय हे या ठिकाणी सगळं लोकांची परिक्रमावासियांची प्रसादी या ठिकाणी करतात। या ठिकाणी आम्ही आलोत। या ठिकाणी सगळे म्हणजे परिक्रमावासी या ठिकाणी बसलेले सगळ्या परिक्रमावासियांसोबत त्या आश्रमामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। सगळे परिक्रमावासी या ठिकाणी बसलेले त्यांच्यासोबत मैयाचं ह्या ठिकाणी बॅकवॉटर ह्या ठिकाणी आहे। मैया ह्यावेळेस आमच्या सोबत या ठिकाणी मैयाच्या सोबत आणि आमचा हा आजचा मुक्काम या बोरखेडी गावामध्ये या ठिकाणी झालेला आहे। धन्यवाद मित्रांनो। आज परिक्रमेचा 8वा दिवस आहे। 8वा दिवस या ठिकाणी आज थांबवतो। नर्मदे हर।